नमस्कार, मी स्नेहलता भांडवरे। आज आपण करत आहोत हे बघा मंचुरियन कंटिन्यू कोबीचे हे देशी कोबी आहे। हे बघा, हे आधी ना वरचे आपण साल असे काढायचे। हे असं हे मी 2 घेतलेत गड्डे। तुम्ही बघू शकता ह्याचे मी वरचे पाल असते ना ते आधी आपण काढायचं सर्व व्यवस्थित। आणि हे आता आपण लांब लांब असं किसून घ्यायचे 2 गड्डे। हे बघा असं आपण मी किसणीनं असं किसून घेतलंय। हे बघा 2 कोबीचे गड्डे। आता आपण हे बघा 1 वाटी कॉर्नफ्लॉवर टाकते मी त्याच्यात आणि 1 वाटी मैदा। बघा आता आपण याच्यात 1 चम्मच मी चटणी टाकते। मीठ टाकते आता चवीनुसार। आता हे आपण सर्व असं मिक्स करायचं। पाणी नाही टाकायचं याच्यात, असंच कारण कोबीला पाणी सुटतं। असं मिक्स करायचं हाताने। सर्व व्यवस्थित असं मिक्स करायचं। हे बघा आता अशा पद्धतीने बघा आपली कोबी घेतलेला किसून कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकलेला आहे बघा। हे असं मिक्स करायचं सर्व। आता आपण कढई ठेवूया तापत आणि त्यात तेल ओतू। हे बघा आता आपण तेल ठेवले तापत। आधी आपण चेक करूया तापलं का, म्हणजे वर येतंय ते थोडंसं टाकलं मी। अजून आपलं ते परत आपण हे किती मस्त पाणी सुटलं। नाही पाणी कोबी पाण्यात नाही धुतला काय नाही, नुसतं दिले वरचे पालं काढून किसून घ्यायचा। आणि आता आपण ह्याच्यात सोडूया तेलात। बघा मी असे मंचुरियन सोडते। मुलांना म्हणलं आज मंचुरियनचं भाजी करावं। हे बघा अशा पद्धतीनं गॅस स्लो करते। असं बारके बारके मंचुरियन छान होतं। आज मी केले मुलांना खायला। बघा आता आपण मी सर्व हे कढई भरून टाकते। हे असं सर्व व्यवस्थित बघा टाकले। आता मी आता आपण हे
मंचुरियन करायचं. मंचुरियनसाठी छान होतं. असं वर खाली व्यवस्थित सगळीकडनं आपलं मंचुरियन भाजलं पाहिजे, तळलं पाहिजे व्यवस्थित. हे बघा आपले मंचुरियन मस्त असे ऑरेंज कलर झालाय, मस्त असे तळलेत. आता आपण प्लेटमध्ये काढूया. हे बघा आता आपण प्लेटमध्ये मी काढते. आपले मस्त झाले बॉल मंचुरियनचे. अशा पद्धतीने करायचं माझ्यासारखं. मी काढलं. आता मी अजून टाकते. आता हे पण मी टाकते बघा. अशा पद्धतीनं पटापट एकदाच मी हातात घेते. अशा पद्धतीनं टाकायचे. तेल तापले तर म्हणलं हातासारखं हे पण टाकून घेते. परत हे झाकून. हे बघा आपलं हे तळल्यावर साईडला ठेवते. हे बघा आपले मंचुरियन आणि चटणी हे मी आता ह्याच्यावर असं टाकते. हे बघा आपले मंचुरियन चटणी झाली तयार. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा.